तुम्हाला काय सांगितलं, परवा भाडेवाढ झाली आम्हाला माहित नव्हतं, मला दुसऱ्या दिवशी कळलं. काही निर्णय अनपेक्षितपणे कुणालावर म्हणून ती जबाबदारी आमची असते. आता परिवहन मंत्री म्हणून मी काल जबाबदारी घेतली ना, निर्णय सचिवांनी घेतला पण जबाबदारी मी घेतली. त्यामुळे काही निर्णय जे असतात ते अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी होत असतात. परंतु मागे जाऊन काही उतरण्यापेक्षा पुढे कसं जायचं याचा विचार करायला काम करायला सुरुवात केली. पॉझिटिव्ह नोटवर काम करायला बोलण्यात दोन गोष्टी तुमच्या खात्याच्या. पहिली, राज्यात सर्वाधिक चर्चा आहे बस स्थानकाची अजित पवारांच्या बारावी. आपल्या सुदैवानं काम चालू आहे, 12 खेळात बघणार आहेत, त्याचा दर्जा सुधारण्यासाठी काही बदल होतील. त्यामध्ये काही बदल होणार. विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आहेत त्या तशाच पूर्वीप्रमाणे राहतील. आणि दुसरं, तुम्ही जो विषय घेतला अजितदादांच्या मतदारसंघातील बारामतीचा, आता गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा त्या भागाचं नेतृत्व करतात. प्रत्येक वेळेस सत्तेमध्ये असल्या कारणानं त्यांना कुठलीच कमी नाही आली. अजितदादांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते सकाळी 6 वाजता उठल्यानंतर 7 वाजता बारामतीच्या रस्त्यांवर काठी घेऊन सुद्धा फिरवत असतात. म्हणजे काही रस्त्याच्या कडेला बसलेल्यांना पण उठवत असतात, त्यांनी बघितलं माझ्याकडे. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धती फार वेगळी आहे. आणि त्यांनी बारामतीमध्ये फक्त एसटी स्थानकच नाही, अनेक सुधारणा केलेल्या आहेत. मला फक्त राज्यातील एसटी स्थानकाच्या सुधारणा करायच्या आहेत. परंतु या सगळ्या एसटी स्थानकाच्या सुधारणा करत असताना पीपीपी तत्वावरचं जे मॉडेल आहे ते मॉडेल कदाचित, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बारामतीचं एसटी स्थानक, परंतु मी हा विचार करेल की बारामतीच्या एसटी स्थानकापेक्षाही चांगलं एसटी स्थानक आपण बनवू शकतो याचा विचार मी आज करायला. त्यामुळे गुजरात राज्यातले बरेच एसटी स्थानक हे अतिशय चांगल्या प्रकारचे बनलेले आहेत. ते बघण्यासाठी आम्ही पुढल्या महिन्यामध्ये जातोय. कर्नाटक राज्याची परिवहन सेवा अतिशय सक्षम आहे आणि ती फायद्यामध्ये आहे. त्यासाठी सुद्धा 1 आणि 2 फेब्रुवारीला आम्ही कर्नाटक राज्याचा दौरा करतो. त्यामुळे जे दुसऱ्या राज्यात चांगलं आहे ते घेण्याचा सुद्धा आम्ही मानस आमचा आहे आणि तशा पद्धतीची टायमिंग दिलेलं मी त्यांना सूचना केल्या. त्यानंतर महिलांसाठी जे शौचालय होतं ते सुद्धा टेम्पररी जे केलं ते पण योग्य नव्हतं. मी त्यांना त्याच ठिकाणी सूचना केल्या. जे एसटी स्थानक आहे सगळ्या सुविधांसह बस करो सगळ्यांना समजू द्या. सर आपलं धाराशिव नवीन बस स्थानकामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स नियोजन केलेलं आहे का? ते मला जो भाडेवाढीचा निर्णय झालेला आहे त्या भाडेवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता आपल्याला माहित नाही. मग कोण अशा अधिकारी, कुठली लॉबी अधिकार नाही, त्याला ते अधिकार आहे. लॉबी नाही, ऐका जरा, तुम्ही त्यामध्ये अशाच पद्धतीचा निर्णय 10-12च्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा पण तो अधिकारी निर्णय घेतला. तो आणि हा प्रकार एकच आहे. हे प्राधिकरण आहे, तुम्ही समजून घ्या. काही शासकीय अधिकाऱ्यांना काही अधिकार प्रदान केलेले असतात. त्यामध्ये एसटी महामंडळाचं प्राधिकरण, त्या प्राधिकरणाला अधिकार दिलेले असतात आणि त्यांनी घेतलेले निर्णय आमच्यावर बंधनकारक असतात. अशीच योजना ते जर काही गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या तर त्या आम्ही थांबवू शकतो. त्यांनी चर्चा केली होती का आपल्याशी चर्चा केली. तुम्ही मगाशी म्हटलं की याच्यानंतर असं करता कामा नये. एकदम मुद्द्याला देण्यापेक्षा मी वर्षाला जिल्ह्याचा नाही राज्याचा आहे. गेली अनेक वर्ष झाले एसटी मध्ये प्रवासी जी आहेत ती कॅपॅसिटी पेक्षा जास्त असतात. त्याच्यावर यंत्रणा जी आहे ती तोकडी पडली. त्याच्याबाबत काही संकल्पना आहे
सध्या तरी त्या बाबतीतला काही विचार नाही, परंतु ज्यावेळेस आमच्याकडे ज्या बसेसची आवश्यकता आता 14,300 450 त्यातल्या इलेक्ट्रिक बस आहेत आणि 350च्या आसपास अंदाजे आमच्या काही भाड्यानं पूर्वीच्या घेतलेल्या आहेत. अशा 5,000 बसेस आहेत. तर तर गरज आहे किमान 25 ते 30,000 बसेस. सर ज्यावेळेस आमच्याकडे 25 ते 30,000 बसेस होतील त्यावेळेस हे प्रश्न निर्माण होणार नाही की ही बसेसची संख्या आहे आणि प्रवाशांची संख्या आहे डिवायडर. परिवहन मंत्री पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यात प्रशासनात सारं काही आलबेल नाही असल्याचं धाराशिव जिल्ह्यात प्रशासनामध्ये सारं आलबेल नसल्याचं चित्र आहे. धाराशिवच्या तहसीलदारांविरोधात काही तक्रारी होत्या, त्याची प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्यात काही गंभीर बाबी समोर आल्या. त्यानंतर प्रांत अधिकाऱ्याचं निलंबन झालं. यातून शासनाची प्रशासनाची प्रतिमा जी आहे ती मलिन होत आहे. आपण याकडे कसं बघणार यावर आपण लक्ष द्यायचं आहे. बघा, पालकमंत्री म्हणून मी तर पूर्ण पाठीशी घालणार. ज्यांनी चुकी केली आहे त्याला तर ती शिक्षा तुम्ही म्हणाली त्याप्रमाणे झालीच नाही. तर माझ्या काळात सुद्धा चुकीला क्षमा एप्रिलपर्यंत ते प्रस्ताव पूर्ण करून देत आहे. आता या संदर्भात मी तुम्हाला उद्या उत्तरं देऊ शकेल, कारण टीबीसीच्या बैठकीमध्ये आम्ही काही निर्णय आहेत. ते निर्णय झाल्यानंतर 12 वाजता मी तुम्हाला भेटणार आहे. पाणी अधिकाऱ्याशी बोलणार नेमकं काय झालं तुम्ही अधिकाऱ्यांना कुठल्या कुठल्या सुविधा आपण या ठिकाणी देणार याची माहिती घेतली आणि मी त्यांना हेही सांगितलं की पावसाळ्यामध्ये हे होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये लोकांना फार त्रास होतो, कारण शेड वगैरे काही नसले तर ह्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हे बघा, आता मान्यता धाराशिव 9,26,80% काम पूर्ण झालेलं आहे. तुळजापूर पुणे 7,91,00,000 मान्यता आहे प्रशासकीय, 90% काम पूर्ण झालं आहे. येरमाळा 1 कोटी रुपये खर्च, 100% काम पूर्ण झालं आहे. 5% काम पूर्ण झालं आहे. इतर रूम धाराशिव 20 लाख, 90% काम पूर्ण झालं आहे. इतर रूम तुळजापूर 20 लाख, 90% काम पूर्ण झालं आहे. इतर रूम उमरगा 20 लाख, 90% काम पूर्ण झालं आहे. इतर रूम कळम 20 लाख, 90% काम पूर्ण झालं आहे. MIDC मार्फत सुरू असलेल्या कामाची यादी पण तुम्हाला वाचून दाखवतो. परंडा बांधकामाचे कॉन्क्रिटीकरण 2.5 कोटी ते 2.5 कोटी काम प्रगतीपथावर आहे. नळदूर पूर्ण बांधकामाचे कॉन्क्रिटीकरण 1.5 करोड प्रगतीपथावर आहे. तेर वाहनतळाचे कॉन्क्रिटीकरण परत 1.5 करोड प्रगतीपथावर आहे. आणि धाराशिव बांधकामाचे कॉन्क्रिटीकरण 3.75 करोड ते काम आता लगेच चालू होऊन एप्रिल पर्यंत गेली 4-6 महिने झाले प्रवासी एकदम परेशान म्हणून मी पाहणी केली आणि पाहणी नक्की हा निर्णय झाला की विधानसभा निकाल एप्रिल एंडपर्यंत त्यांनी काम पूर्ण करावं. विधानसभा निकाल राज्य सगळ्या पक्ष संघटनात्मक काही आपण तुम्हाला अपेक्षित आहेत. मी पालकमंत्री तर आहे, परंतु पालकमंत्री बरोबर मी पक्षाचा प्रमुख पदाधिकारी गेली 30 वर्ष मी आणि विजयसाहेब एकत्रितपणे आम्ही काम करतोय. आणि म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये आम्ही नगरसेवक सुद्धा एकत्रितपणे 1997 साली आम्ही केलो. आणि त्यामुळे माझ्यावर जर ही त्यांनी जबाबदारी दिली असेल तर संघटनात्मक पातळीवर भरपूर काही त्यांची इच्छा आहे की परत एकदा आम्हाला भगवा धाराशिव जिल्हा बघायचा आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी माझी निवडून केली असेल असं मला वाटतं. आणि त्या माध्यमातून मी काम करणार आहे. जुन्या आपल्या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा जिल्हा अधिक कसा बळकट करता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न मंदिरावर भगवा आहे. त्याच्यावर उपस्थानात बांधण्याचा जवळजवळ आतापर्यंत जायला लागला. तर त्या संदर्भात आपण काय धोरण आहे का? त्या संदर्भात मला काही माहिती नाही. माहिती घेतो.
साहेब मागच्या 2-3 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातले 3 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. एक पवनचक्कीचे प्रकरणात महाराज प्रकरण आहे, पीक विम्यासंदर्भात एक बोगस प्रकरण आहे आणि बिबटे आणि वाघ संपूर्ण जिल्हा दहशती केलेली आहे. कसं 2 महिने झाले वाघ आले. दोन बद्दलच्या तक्रारी मला आल्या बऱ्याच या जिल्ह्यामध्ये खात्याची जागा असल्यासारखीच आहे. असं असताना वाघ या जिल्ह्यामध्ये येतात आश्चर्य आहे. आमच्याकडे ठीक आहे, माझ्या मतदारसंघात वाघच वाघ आहे. संजय गांधी नॅशनल पार्क माझ्या मतदारसंघात आहे, हे अर्धं. त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये बरेच शहरी भाग, काही मी कॉमेंट्स बघत होतो परवाच्या दिवशी एका चॅनलवर मी पूर्ण म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि ते एका चॅनलवर नवीन येणाऱ्या पालकमंत्र्यांवर काय काय तुम्हाला अभिप्राय त्या काही प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांचे घेतले आणि तुमच्या चॅनलवर आणि ती मी पूर्ण मुलाखत बघितली. कोण काय बोलतं. काही लोकांनी सांगितलं की स्वागत तर सगळ्यांनी केलं, त्याबद्दल आपल्या मार्फत मी सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की स्वागत हे प्रत्येकाने केलेलं आहे आणि करायलाच हवं, कारण पाहुणा आहे मी आज, नंतर नाही, आज पहिल्यांदा नंतर जे करायचं ते तुम्ही नवीन आहेत म्हणजे पाहुणे आहात पहिल्या हे होऊ द्या ना पूर्ण. नाही आजच्या दिवशी स्वागतच आहे. त्यामुळे मला तुमचे मित्र तुमचे पक्षाचे सहकारी माजी पालकमंत्री यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत पक्ष संघटनेबाबत काही चर्चा केली का? मुद्दावून त्यांचा ती मुलाखतीबद्दल मी सांगतो तर मी ती पूर्ण कुतूहलाने बघितली बाबा कोण कोण काय काय बोलते, कारण शेवटी कुतूहल असतं. आपल्याला नवीन जिल्ह्यात जायचं आहे, नवीन त्या जिल्ह्याची आपल्याला काही माहिती नाही, त्या कामाची आपल्याला माहिती आहे म्हणून सगळ्याची माहिती घेतली. प्रत्येकाच्या निदर्शनास झालं म्हणजे कुणाला जर माहीत दिला तर तो काय म्हणतोय हे मला आतुरता असायची म्हणून ते मी सगळं बघितलं. काही जण म्हणाले प्रताप सरनाईक तर काय शहरी भागातल्या त्यांना ग्रामीण भागातल्या ही वस्तू नाही म्हणत नाही. तर शेवटी मी सुद्धा विदर्भातला शेतकरी आहे, म्हणजे आज मी शेतकरीच आहे, पण फक्त विदर्भाचं आमचं लहानपण सगळं मुंबईला वगैरे गेलं असतं आम्हाला जिल्हा भागाच्या भागाची गरज काही प्रमाणात असतं पण गरजेचं असतं काही ठिकाणी. तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की आपण ग्रामीण भागातली नाळ आमची ही जे मंडळी तुम्ही बघा त्यांच्या ग्रामीण भागाची नाळ जुळलेली आहे. आम्हाला शहरी भागातले प्रश्न त्यांना माहित असतात, त्यांच्या भागातले प्रश्न आम्हाला माहित असतात. विधिय मंडळामध्ये तेव्हा जे चर्चा करतात त्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला समजत असतं की वरती येतो की जमिनीच्या खाली असतो याची माहिती आम्हाला असते. त्यामुळे थोडंसं त्या विषयावर आम्ही या आमच्या सगळ्या सरकारांकडनं माहिती घेऊन आपण तुमच्यासारख्या काही लोकांकडनं आणि खऱ्या खुऱ्या जे शेतकरी आहेत बांधव असतात त्यांच्याकडनं माहिती घेऊन आपण नक्कीच त्याच्यामध्ये काही बदल जिल्ह्यात शिवसेनेची सध्या बदलेली परिस्थिती उदाहरण बघितलं तर एक प्रकारे स्पर्धा कार्यकर्त्यात लागली त्या बॅनरवर नाही. जे पालकमंत्री जुने होते त्यांची आणखी नाराजी दूर झालेली नाहीये. वेळावाल्या नाराजी कशी कशी करणार काही कारणामुळे कुठे मिळावेला नसतील तुम्हाला कसं कळतं स्वप्न पडतं. आमच्या बद्दल बोलत घेताना मी 4 चमचा आमदार बरोबर आहे. आता मला मंत्रिपद मिळालं नव्हतं. पहिल्याही वेळेस माझी नावं टीव्हीवर दुसऱ्या चॅनलवर येत होती, दुसऱ्याही वेळेस येत होती, तिसऱ्याही वेळेस येत होती. माझं एक तरी तुम्ही कुठे मी नाराज वगैरे ऐकलं का? तर धीरज का फल मिठा होत आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे आमच्या पक्षातल्या नाराजीचा तुम्ही काही विचार करू नये. आमच्या पक्षातले जे नेते आहेत, आमचे सामर्थ्य आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर सन्मान सगळ्या शिवसैनिकांनी करणं गरजेचं आहे आणि तो त्यांनी करावा. आणि मला नाही वाटत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नाराज असतील. त्यांच्या प्रचंड प्रेम आहे शिवसेनेवर, प्रचंड प्रेम सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्या पद्धतीचं
ते करतायत. आजही ते आमच्या बरोबर आहे. आमचे जे 40 आमदार गेल्या वेळेस होते गुवाहाटीला, त्यामुळे ते अग्रस्थानी होते. त्यामुळे आम्ही त्यांना जो विश्वास काम पुढे भविष्यामध्ये या धाराशिव जिल्ह्यात आघाडी गटातले काही आमदार रायगड आणि धनुष्यबाण याच्यामध्ये धाराशिव मधला हो, आता जर तुम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन सांगा ना. सर आता शहरी आणि ग्रामीण भागाचा प्रश्न निघाला. पण शहरी असो की ग्रामीण भागात प्रमुख मुद्दा असतो रोजगाराचा. तरुणांच्या रोजगारासाठी काय स्पेशल मला मुंबईवर म्हणजे कसं वाटतं, आता मी एसटी आगारात जेव्हा गेलो होतो तेव्हा काही मुलं मला मिळाली की त्यांना त्या ठिकाणी 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ती टेक्नॉलॉजी जॉब देण्यात आली होती. परंतु 6 महिन्यानंतर आता त्यांच्याकडे त्यांना काढलं जाईल. महिन्यात आतुरतेनं बघत होते की बाबा प्रताप कधी आल्यानंतर त्यांच्या निवेदन दिल्यावर मलाही दुःख झालं. आणि 6 महिन्यानंतर आता त्यांना बेकार व्हावं लागेल. प्रशिक्षणार्थी आहेत सर. त्यामुळे मी विचारलं आमच्या आपल्याला आपण रोजगार निर्मितीसाठी एक काहीतरी योजना आहे. आम्हाला सांगितली तुळजापूरला जाताना जिल्हा ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की अशी रोजगार निर्मिती या ठिकाणी व्हायला पाहिजे की मोठे मोठे काही इंडस्ट्री जर या ठिकाणी आली ठीक आहे. हे पवन चक्की वगैरे याला एक आहे इंडस्ट्री, पण ती एवढी मोठी इंडस्ट्री मानत नाही त्याला की त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते, वीज निर्मिती होऊ शकते. रोजगार निर्मितीचं ते साधन होऊ शकत नाही. त्यामुळे काही इंडस्ट्री जर या जिल्ह्यामध्ये आल्या तर अतिशय चांगलं होईल. कारण MIDCचं सुद्धा जेवढं मला कळलं ठीक आहे एवढी चांगली परिस्थिती नाही आहे. जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मोठी इंडस्ट्री एखादी चांगली या जिल्ह्यामध्ये थोडस ते उद्यासाठी प्रश्न बंद